नमस्कार. तुम्ही जसा विचार करत असता ना, तसंच तुमच्या बाबतीत घडत असतं. सातत्यानं जो विचार तुमच्या डोक्यात आहे, तसंच तुमच्या लाईफमध्ये घडलेलं तुम्हाला दिसून येईल. मी तुम्हाला काही पुरावे सांगतो, म्हणजे तुम्हाला विश्वास बसेल, की तुम्ही जसा विचार करत आहात ना, तसंच तुमच्या बाबतीत घडत आहे. उदाहरणार्थ सांगतो, तुम्ही घर बांधायचं आहे हा विचार जर करत असाल, तर कुठंतरी खाली प्लॉट तुम्ही शोधला आणि प्लॉट शोधल्याच्या नंतर प्लॉट घेतला. कालांतरानं तुमचं त्या ठिकाणी घर झालं. पण असं म्हणता तुम्ही बऱ्याच वेळेला, की घर बांधण्यापूर्वी साधा प्लॉटही घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते, घर तर कधी होणार. पण तुम्ही प्लॉट घेतला, कारण घर बांधायचं हा विचार तुमच्या डोक्यामध्ये चालू होता. कालांतराने घरही बांधलं आणि ते घर तुम्ही निलही केलं. जो काही फ्लॅट असेल, प्लॉट असेल, तो तुम्ही निलही केला. तुमच्या डोक्यात सातत्यानं मला घर हवंय, मला घर हवंय, मला घर हवंय असा विचार येत होता ना, ते निर्माण झालं. आता दुसरं एक उदाहरण देतो. तुमचा एखादा व्यवसाय छोटासा किंवा एखादी छोटीशी नोकरी तुम्हाला हवी आहे, असा तुम्ही विचार करत होता, तर ते व्यवसाय तुमचा आहे किंवा ती नोकरी तुमची आहे. जे तुम्हाला हवंय त्याचा विचार जर सातत्यानं केला ना, तर ते तुमच्याकडं आकर्षित होतं. आणि यालाच आकर्षणाचा नियम म्हणायचं, यालाच आकर्षणाचा सिद्धांत म्हणतात. हो, जगातली प्रत्येक गोष्ट तुम्ही आकर्षित करू शकता. तुम्ही माझ्याकडे प्रचंड कर्ज आहे, मला कर्जाची भीती वाटते, कर्जाचं काय होईल, असा जर विचार सातत्यानं तुमच्या मनात येत असेल ना, तर एक दिवस तुम्ही कर्जबाजारी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि माझ्याकडे मला पैसा हवा आहे, मला गाडी हवी आहे, मला बंगला हवा आहे, मला ऐशो आराम हवी आहे, असा जर विचार तुम्ही सातत्यानं करत असाल ना, तर हे सगळे सुख तुम्हाला मिळतील. हे बघा, तुमचं सुख, तुमचं दुःख, तुमचा आनंद, तुमची निराशा, जे काही तुमच्या बाबतीत होत आहे ते फक्त तुमच्या विचारामुळे होत आहे. तुम्ही कोण आहात? भूतकाळात जो विचार तुम्ही करत होतात ना, तुम्ही आज त्या ठिकाणी आहात. उद्या कुठे असणार आहात? आज जो विचार तुम्ही करत आहात ना वर्तमानामध्ये, भविष्यात तुम्ही तिथं असणार आहात. लक्षात ठेवा, तुमचं सुख दुःख सगळं काही विचारा वाचून आहे. विचारा वाचून न पाविजे समाधान. माऊली तर म्हणतात, विचार नाही नर खरं तो जैसा, तो गाढवासारखा आहे. मग त्या विचाराला जरा आकार दिला ना तुम्ही, तुमचे विचार जरा विशिष्ट दिशेनं मुद्दामच तुम्ही घेऊन गेलात ना, ते एक विशिष्ट प्रगती व्हायला वेळ लागतच नाही. कारण तुमची प्रगती, तुमची अधोगती, तुमचं सुख आणि तुमचं दुःख हे फक्त आणि फक्त तुमच्या विचारावर अवलंबून असतं. आणि म्हणून विचार तोच करा जे तुम्हाला हवंय. आता पुन्हा एकदा पाठीमागे येतो. तुम्हाला गाडी हवी होती, तुम्ही गाडी हवी आहे असा विचार केला, आज ती गाडी तुमच्या दारात आहे. तुम्हाला बंगला हवा होता, मला बंगला हवा आहे असा विचार केला, तो बंगला तुमचा आहे. छोटीशी नोकरी असेल, व्यवसाय असेल, तुम्ही जे कुठं काम करत आहात ते काम तुम्हाला करायचं होतं, आधी विचार करत होता, ते काम तुमच्याकडे आहे. किंवा तुम्हाला कुठलं पद असेल, सरपंच, उपसरपंच, सदस्य, तालुका अध्यक्ष, अमुक तमुक तमुक, मुख्याध्यापक, काय काय असेल ते तुमच्या कंपनीतलं कुठलं पद असेल, तर ते तुमच्याकडे तुम्ही आकर्षित केलं. तुम्हाला हवंय असं वाटलं, ते मला हवं आहे असा विचार केला, ते तुमच्याकडे आज आहे. जे हवं आहे तो विचार तुम्ही ब्रह्मांडामध्ये जाऊ द्या, ब्रह्मांड देण्यासाठी तयार आहे. तुम्ही मागायला शिका, जे हवंय ते मागा. पण ऐका ना, त्या ब्रह्मांडाला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह काही कळत नाही. तुम्हाला जे नको आहे त्याचा जरी विचार केला ना, तरी नको असलेली गोष्ट येईल. त्याला चांगलं वाईट काही कळत नाही. म्हणजे हे ब्रह्मांड काम कसं करतं सांगतो तुम्हाला. जसं आपण ते ब्रह्मांड जेमिनीसारखं काम करतं. आपण जसं जेमिनीमध्ये एखादं बीज टाकतो आणि त्या बीजाचे 1000 दाणे भोगायला भेटतात आपल्याला. म्हणजे एका बीजा केला नास मग भोगिले कणीस, तुकोबारायांच्या अभंगातील या उक्तीप्रमाणे जे बी तुम्ही टाकणार ना, त्या बियाचे 1000 दाणे तुम्हाला मिळतील, एका दाण्याचे 1000 दाणे मिळतील, जमीन तुम्हाला देत असते. तसं हा ब्रह्मांड एका विचाराचे 1000 विचार करून देतो. आणि एक विचार तुमचा जर रुजला, पेरला, तर त्याचं फळ देण्याचं काम हे ब्रह्मांडाचं असतं. आता एक लक्षात ठेवा, तुम्ही जो विचार द्याल, वाईट विचार दिला तर वाईटच घडेल, चांगला विचार केला चांगलंच घडेल. आणि म्हणून पूर्वीचे राजे महाराजे ना, सकाळी उठतानाच मंगल वाद्य चालू ठेवायचे आणि त्या मंगल वाद्यामध्ये त्यांची सकाळ व्हायची.
त्यांची सकाळी कधी व्हायची माहिती आहे? मंगल असं सुरेख असं वाद्य वाजायचं, सुमधूर असं वाद्य वाजायचं त्यांच्या दरबारामध्ये, आणि त्यामध्ये त्यांची झोप पूर्ण व्हायची आणि ते सकाळी उठायचे. या मंगलवाद्यामध्ये त्यांची संपूर्ण सकाळ जायची. परिणामी दिवसभर सर्व काही मंगल 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 घडावं हा उद्देश त्या पाठीमागा असायचा. आणखी नाही जा, बऱ्याच लोकांच्या, चांगल्या लोकांच्या, विचारवंत लोकांच्या घरी जा, सकाळी काहीतरी मंगलवाद्य त्यांच्या घरामध्ये नेहमी वाजलेलं असतं. आणि ज्या घरामध्ये 18 दारिद्र्य आहे, चिडचिड आहे, भांडणं आहेत, त्या घरामध्ये जा, त्या घरामध्ये सकाळी उठल्या उठल्या मंगलवाद्य नसतं तर अभद्र बोलणं असतं, शिवीगाळ असते, भांडणं असतात. परिणामी याचा सर्व परिणाम तुमच्या मागणीवर होत असतो. ब्राह्मणाला काही माहीत नसतं, ब्राह्मणाला असं वाटत असतं त्यांच्या शब्दातून हे व्यक्त होत आहेत म्हणजे त्यांना हे पाहिजे. तुम्हाला जे हवंय ना ते सकारात्मक व्यक्त व्हा. ब्रह्मांड हे सगळं ऐकत असतो. म्हणून निगेटिव्ह कधी उच्चार करायचे नाही, सतत पॉझिटिव्हच उच्चार करायचे. निगेटिव्ह कधी विचारही करायचे नाही, सतत पॉझिटिव्हच विचार करायचे. विचार आणि उच्चार या दोन गोष्टी सातत्यानं जर तुम्ही पॉझिटिव्ह केल्या आणि तुम्हाला या जगामध्ये जे जे हवंय त्याचा उच्चार करत राहा, त्याचा विचार करत राहा. तो विचार एकदा का बाह्यमनातून अंतर्मनामध्ये गेला तो उगवायला लागतो आणि त्याचं फळ तुम्हाला मिळायला लागतं. आता भाषण करताना भीती वाटते, असा जर विचार वारंवार मनात येत असेल तर भीती वाटणार. आणि मी बिनधास्त भाषण करू शकतो असा जर विचार मनात आला तर तुम्ही बिनधास्त निर्भीडपणे भाषण करू शकता. तुमच्या विचारावर सर्व काही अवलंबून आहे. तुम्ही जसा विचार करत आहात तसं तुमच्या लाईफमध्ये घडत आलेलं आहे, घडत आहे आणि इथून पुढेही घडणार आहे. म्हणून चांगला विचार करा, सकारात्मक विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा. आपलं 3 दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण पुण्यात असतं, लोणावळ्यात असतं, बीडला असतं. यातलं कुठलं निवासी प्रशिक्षण करा. अतिशय डिप्रेशनमधून बाहेर काढणारं आणि निर्भीडपणे भाषण कला शिकवणारं हे प्रशिक्षण आहे. आता पुसदला येणाऱ्या 30 तारखेला पुसदला हे आमचं एक सेमिनार होणार आहे पुसदला. तो सेमिनारही जर जॉईन करायचा असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर निश्चितच संपर्क करा. पुसद या ठिकाणी भाषण कला प्रशिक्षणाचा एका दिवसाचा मोफत सेमिनार असणार आहे. तो सेमिनारही तुम्ही एका दिवसाचा आहे, मोफत आहे, पुसद या ठिकाणी होणार आहे. आणि त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लोणावळ्यामध्ये माझं 3 दिवसाचं प्रशिक्षण होतं, ते प्रशिक्षणही तुम्ही जॉईन करा. अथवा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बीड जिल्ह्यात हॉटेल भक्तिशक्ती तालुका वडवणी या ठिकाणी हे निवासी भाषण कला प्रशिक्षण होतं. यामध्ये आम्ही बऱ्याच प्रमाणात तुमच्या विचारावर काम करत असतो, कारण विचारांचं केलेलं प्रकटीकरण म्हणजे भाषण आहे. व्यक्त होणे म्हणजे भाषण आहे. भाषणाचा आणि विचाराचा फार जवळचा संबंध आहे. आणि म्हणूनच हा विचार कसा करावा या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. माझी वक्तृत्वाची साधना नावाची 2 पुस्तके आहेत. ही दोन्ही पुस्तके सुद्धा तुम्ही घरपोच मागवू शकता. 98 90 62 28 44 किंवा 82 37 47 67 42 हे माझे दोन्ही ऑफिसचे नंबर आहेत. माझ्या ऑफिसच्या लोकांना संपर्क करून हे पुस्तक मागवा अथवा भाषण कला प्रशिक्षण जॉईन करा. धन्यवाद.